नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पंडित कॉलनीत आज सकाळी युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आकाश धनवटे हा युवक आज सकाळी मॅरेथॉन चौकातून पंडित कॉलनीत जात असताना अथर्व दाते व त्याच्या 3 साथीदारांनी आकाश धनवटेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने आकाशला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। आकाशवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले। आकाश धनवटे हा अथर्व दाते हे दोघेही रेकॉर्डमधील गुन्हेगार आहेत। यापूर्वी आकाशने अथर्ववर हल्ला केला होता, त्याचा गुन्हा पण दाखल आहे। या हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी अथर्व हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले। आकाश हा वॉटर ग्रेस मध्ये स्वीपरचे काम करतो। आज सकाळी तो कामावर असताना ही घटना घडली। घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे घटनास्थळी दाखल झाले। आरोपींच्या शोधासाठी काही पथके रवाना केल्याचे समजते। उपचारादरम्यान 3 वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। धनवटे याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी पुढील तपास सरकारवाडा पोलीस करीत आहेत। आज दुपारी 3 वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। जिल्हा शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी आणलं। जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती व पोलीस बंदोबस्त मोठा तैनात करण्यात आला। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।